घरी आली होती कोणाचा नातेवाईक आहे का विचार हे दे कोणत्या इकडं वरून आणली वरून हो नाही तिकडची पत्रिका वाटली। मुद्दा विकास का है, ये मुद्दे चलते रहेंगे, राजनीति करते रहेंगे, उनको वही काम है। भारतीय जनता पार्टी के पास 2 एमएलए हैं, मजबूत एमएलए है। सेना के पास थाना से कोई आने वाला है, राष्ट्रवादी के पास बारामती से कोई आने वाला है और विदर्भ से कोई कांग्रेस का आने वाला है। ये लोग नीबम्बी का क्या भला करेंगे? यहाँ पे नीबम्बे में हमारे 2 मजबूत एमएलए हैं, ये नागरिक जानते हैं और वही काम करने वाले नागरिकों को पूरा पता है। इसके लिए नागरिक और आने वाले टाइम में ये पूरे कार्यकर्ते कांग्रेस के, राष्ट्रवादी के, सेना के बहुत पैमाने में हमारे साथ जुड़ेंगे और बहुत बड़ी एक आगाड़ी लेके हम लोग हमारी महापौर की सरकार बनाएंगे। अभी राष्ट्रवादी के जिला अध्यक्ष को उनके कैबिनेट मिनिस्टर ने कितना झाड़ा आपने देखा होगा, वो भी मंच पे। देखिए शिवसेना के कोई भी प्रोग्राम में, शासकीय प्रोग्राम में जहाँ पे एक थाने के मिनिस्टर का हक बनता है, उसका पत्रिके पे नाम नहीं, नाम तो छोड़िए उसको एक फ़ोन भी नहीं गया कि आप आइए प्रोग्राम में। तो तीनों पार्टी अपने अपने काम में अपने अपनी पार्टी बढ़ाने में लगे हुए हैं। तीनों पार्टी में रस्सी खींच चल रही है और ये रस्सी खींच में तीनों पार्टी अपने अपने रस्सी खींच में तीनों गिरने वाले हैं और एक दूसरे को मदद करने वाले नहीं। ये पूरा उनके 2 साल के रवैये से दिख रहा है। जब भी राष्ट्रवादी का कोई नेता महानगर पालिका में आता है तो सेना कांग्रेस को बुलाता नहीं। जब भी सेना का कोई मिनिस्टर या कोई बड़ा नेता नगर पालिका में आता है, सड़कों में आता है, दोनों पार्टी को बुलाते नहीं है। इसका मतलब तीनों पार्टी एक दूसरे का चेहरा भी दिखाना चाहती है। तो आने वाले इलेक्शन में दिखेगा आपको क्या हो रहा है। इलेक्शन में यही मुद्दा उन्होंने ये कहा है कि गणेश नायक जो है वो बिखर चुके हैं, उनको मालूम नहीं है क्या करना है करके, इसलिए वो राज्यपाल का सहारा लेते हैं। अभी देखिए सर, अभी सम्मानीय बोल रहे हैं कि बिखर गए हैं नायक साहब। आपके कैबिनेट मिनिस्टर आके अगर यहाँ पे ऐसे वक्तव्य करते हैं, हमको और वक्तव्य को हमने सीरियसली लेना पड़ेगा क्योंकि कैबिनेट मिनिस्टर है, कोई आम ऐसा कार्यकर्ता नहीं बोल रहा है। तो कैबिनेट मिनिस्टर अगर ऐसा वक्तव्य करता है तो उसके ऊपर एक्शन तो लेना पड़ेगा। ये तो हमने जागरूक होकर काम किया है। बिखर तो हो रहे हैं। एक कैबिनेट मिनिस्टर बोलते हैं कि ये सब गड़बड़ी है, तो एक उपनेता बोलते हैं कि बहुत कुछ बराबर चल रहा है। तो कौन बिखर रहा है आपको दिख रहा है। तो उसके लिए हमारे पास कोई उसके लिए सवाल नहीं, कोई जवाब नहीं है। हम हमारा काम करते जाएंगे। सर, विकास आघाड़ी की बैठक हुई, उसमें निर्णय लिया है कि एक साथ लड़ेंगे। आपको क्या लगता है कि भाजपा से डर के वो लोग एक साथ आ रहे हैं? वो तीनों पार्टियों की चल बिचल हो रही है, तीनों पार्टी बिखर रही है। तो एक संघ है बताने के लिए एक आज की जो मीटिंग होगी। 8 दिन पहले कैबिनेट मिनिस्टर यहाँ पे महाआघाड़ी का कैबिनेट मिनिस्टर कांग्रेस का यहाँ पे आके कुछ और बात करते हैं और आज सेना के उपनेता सम्मानीय जिन्हें आज कुछ अलग बात कर दी। कार्यकर्ते बिखर न जाए, कार्यकर्ते इधर का उधर न हो जाए, ये डर उनको है। ये डर की वजह से ये लोग ने आज ये मीटिंग रखी। नाना पटोले जी कहते थे आप इन दोनों पार्टियों के साथ बैठे। इन लोगों का दम नवंबर में कभी भी चला नहीं और चलने वाला है नहीं। वो नाना पटोले को क्या, उनके सारे सीनियर लीडर को मालूम है। इसीलिए नाना पटोले कितने भी उल्लंघना करे कि हम अकेले लड़ेंगे न अलग से लड़ेंगे, वो कुछ नहीं करने वाले। वो किसी न किसी के साथ में जाने वाले हैं, जाके करने वाले इलेक्शन लड़ने वाले हैं। उससे भारतीय जनता पार्टी को कोई फर्क पड़ता नहीं। भारतीय जनता पार्टी की स्ट्रैटेजी रेडी हुई है, तैयार है। आने वाले इलेक्शन के बाद जो संख्या हमको बहुमत के लिए चाहिए वो पूरी मिल जाएगी, उसमें कोई दोहरा नहीं। और महापौर भारतीय जनता पार्टी का बैठेगा। पूरी तैयारी की है। 2 साल से हम लोग इस तैयारी में लगे हुए हैं। हमको ये पता है कि हमारे भारतीय जनता पार्टी के 2 एमएलए यहाँ पे है, दोनों एमएलए मजबूत है, मजबूत की तरह काम कर रहे हैं। उनसे वो उनमें नैराश्य है और वो नैराश्य के इसके ऊपर ये तीनों एक होके लड़ने का कोशिश करेंगे। लेकिन भारतीय जनता पार्टी के दोनों आमदार और कार्यकर्ते एकदम रेडी है, उनकी स्ट्रैटेजी रेडी है। आने वाले टाइम में महापौर भारतीय जनता पार्टी का ही बैठेगा। एक महाआघाडीचा कॅबिनेट मिनिस्टर
नवमध्ये येऊन खुलेआम पब्लिकमध्ये भाषण करताना सांगतो की ही रचना जी झालेली आहे त्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरवार झालेले आहेत, गैरप्रकार झालेले आहेत असं वक्तव्य एक कॅबिनेट मिनिस्टर करतायत. आणि मग त्याच्यामध्ये सत्यता असणारच आहे, कारण महाआघाडीचा एक घटक असणारा कॅबिनेट मिनिस्टर जर ठाण्याचा मिनिस्टर जर असं बोलत असेल तर कुठंतरी काहीतरी गडबड झालेली आहे. आणि एखाद्या क्षेत्रासाठी म्हणजे ऐरोली विभागासाठी 6 नवीन वार्ड पाडणे, पूर्ण तिथून घनसोलीपासून तर पूर्ण CBD फक्त 5 वार्ड वाढवणे, ही खूप मोठी काहीतरी गडबड आहे. हे स्वतः त्यांच्या मंत्र्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला ते पडताळून पाहणे गरजेचं आहे. आणि पडताळून पाहण्यासाठी आम्ही विरोधक असल्यामुळे सपोर्ट न केल्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि त्या माध्यमातून आता आम्ही ते पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतोय. राज्यपालांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं, काय म्हटलं? एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही इलेक्शन कमिशनशी चर्चा करून जे मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या मुद्द्याचं पूर्ण त्यांना ब्रीफिंग माजी आमदार संदीप नाईक साहेबांनी त्यांना केलं. आणि त्या ब्रीफिंगच्या माध्यमातून त्यांनी ऐकून घेतलं. त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि त्या प्रत्येक मुद्द्यावर इलेक्शन कमिशनशी ते बोलणार. निपक्षपातीपणे आणि विना राजकारण जोपर्यंत या वार्ड रचना होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असेल? खरं तर भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका आहे की OBCचं जे आता रद्द झालेलं आहे ते पुन्हा येईपर्यंत किंवा हे निपक्षितपणे पारदर्शकपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका न झालेल्या बऱ्या आणि होऊ नयेत असं देखील आम्ही वेळोवेळी आपण सांगत असतो. आणि येणाऱ्या कालामध्ये देखील गरज पडली तर आंदोलन असतील, कोर्टचे दरवाजे ठरवायचे असतील, हे सगळं कामं आम्ही करणार आहोत. कारण नागरिकांना पारदर्शकपणे वोटिंग करू द्या आणि येणाऱ्या कालामध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांचा निवडीचा नगरसेवक गेला पाहिजे, त्यांच्या निवडीच्या पार्टीचा महापौर गेला पाहिजे अशी व्यवस्था या नोव्हेंबरमध्ये होऊ देत. हाच आमचा मेन उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आम्ही पुढे चाललेलो आहे. सर काय सांगाल, ज्या खऱ्या अर्थाने महाआघाडीचे तिन्ही पार्टीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, सगळे बिथरलेले आहेत की येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण कशा प्रकारे लढायचं आहे ते एक संघपणे सांगत नाही आहे. आज कुठेतरी त्यांनी महाआघाडी होते असं सांगितलं आहे. त्यांचे कार्यकर्ते आमच्याकडे जोराने येत आहेत, रोजच प्रवेश घेत आहेत. त्यांना याची खूप मोठी भीती वाटलेली आणि ते भीतीपोटी काही वल्गणा करत असतात. आज त्यांनी इतर दिवशी पटोले म्हणत होते की आपण वेगळे लढणार आहोत. आज पुन्हा त्यांनी महाआघाडी बनवायचं ठरवलेलं आहे. तुम्ही आता 4 दिवसापूर्वी महाआघाडीचं कसं पाणीपत केलं भारतीय जनता पार्टीने, नागपूरमध्ये असेल इथे असेल, ते तुम्ही पाहिलेलं आहे. आणि ते आता बिथरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. कार्यकर्ते सोडून जाण्याच्या स्थितीमध्ये असल्यामुळे काही ना काही वल्गणा करत असतात. तुम्हाला काय वाटते, महाविकास आघाडी म्हणून ते एकत्र लढले तर भारतीय जनता पार्टीला फरक पडेल? भारतीय जनता पार्टी आता अतिशय मजबूत पार्टी झालेली आहे. मंदाताई आणि आम्ही दोघेजण लढत होतो, आमची पार्टी वाढत होतो. पण दादा गणेश नाईक साहेब आमच्या पार्टीमध्ये आल्यानंतर एक मोठी ताकद त्यांच्या माध्यमातून देखील वाढलेली. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये गणेश नाईकांच्या विरोधात या निवडणुका होत असतात, सगळ्या पार्ट्या एकत्र होत असतात. तशीच परिस्थिती यंदाही आहे. किंवा नाविन्य असं काही नाही आहे. महाआघाडी झाली काय आणि नाही झाली काय, पण सगळे एकत्र येऊन आमच्या विरुद्ध लढणारच आहेत हे मला माहितीच आहे, आम्हाला माहितीच आहे. म्हणून आम्ही त्याची तयारी केलेली आहे. आम्हाला लागणारं संख्याबळ महापौरसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल. तुम्ही आता परवाच्या दिवशी तुम्ही स्वतः त्या शिष्टमंडळामध्ये होता, तुम्ही राज्यपालांची भेट घेतली एका मुद्द्यावर की